मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर L.A. पाटील. आज आपण गीता रहस्यातील खंड 1 मधला गीता रहस्यातील प्रकरण 5 ज्याचं नाव आहे सुख दुःख विवेक याचा अभ्यास करणार आहोत. याच्यात आधी भौतिक सुख जे अनित्य सुख असतं आणि आध्यात्मिक सुख जे त्यातल्या त्यात टिकाऊ असं नित्य सुख असतं. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे तत्वज्ञानी वेगवेगळ्या वेळेस किंवा वेगवेगळी धर्मशास्त्र सुखदुःखाबद्दल वेगवेगळे विचार करीत असतात. भगवद्गीता सुखदुःखाच्या बद्दल कशा तऱ्हेचा विचार ठेवतं. सुखदुःख विवेक म्हणजे नक्की कोणत्या प्रकारचा विवेक. आपल्याला दुःख माहिती आहे, पण दुःखही अनेक निरनिराळ्या पद्धतीने येत असतं आणि ते स्वतःच्याच जगण्यावर स्वतःच्याच सात्विक राजस आणि तमस प्रवृत्तीवर अवलंबून असतं. तेच सुखाचंही आहे. मग सुख किंवा दुःख मिळवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची साधनं वापरतो. आपण केवळ भौतिक सुख साधनांच्या मार्फत सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. ते सुख असतं का आणि असलं तर ते टिकाऊ असतं का. अशा अनेक गोष्टींची चर्चा यात आहे. आणि जर ते टिकाऊ नाही, भौतिक साधनांनी प्राप्त केलेलं सुख जर टिकाऊ नाही, तर मग सुख मिळवायचं कसं की जे टिकाऊ आहे. खूप वेळा आपल्याला दुःख नसणं म्हणजे सुख आहे असं वाटत असतं. उदाहरणार्थ एखादा आजारी मनुष्य आजारातून दुरुस्त होतो म्हणजे दुःखातून सुखाकडे येतो. म्हणजे दुःख संपलं म्हणजे सुख आहे अशीच कल्पना सामान्य माणसांमध्ये. दुःख नाही म्हणून सुख आहे हे माहिती आहे. कारण या जगात हे जगत दुःखमय आहे असं वाटत असतं. हे जग सुखमय म्हणणारे फार कमी लोक असतात. हे जगत दुःखमय आहे असं म्हणणारे जास्त असायला कारण असे आहे की साधारण आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे बाहेरच्या जगाकडे बघत असतो. समजा डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्या मार्फत मी बाहेरच्या जगाकडे बघत असतो. त्याच्यातून एखादं उत्तम फूल मी बघितलं तर ते मला आनंद देतं म्हणजे सुख देऊन जातं. परंतु एखादी अशी गोष्ट बघण्यात येते की जी दुःख देऊन जाते. म्हणजे ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ही बाह्य जगाच्या संपर्कात जेव्हा येतात त्यावेळेस तिथून येणारी जी प्रतिक्रिया असते ती प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे आणि माणूस तिला कोणत्या प्रकारे घेतो. म्हणजे छोट्याशा सुखाला तो खूप मोठं सुख समजतो का, खूप छोट्या दुःखाला तो खूप मोठं दुःख समजतो का. अशा अनेक गोष्टींचा विवेक या प्रकरणात गीता रहस्याचा विचार केलेला आहे. संसार केवळ दुःखमय आहे की सुखप्रधान याबद्दल तत्वज्ञानी पुरुषांमध्ये मतभेद आहेत. संसार दुःखमय वाटण्याचं कारण असं असू शकतं
की ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांना इंटरप्रिट करण्याचं जो दृष्टिकोन बहुतेक लोकांमध्ये असतो तो आत्मकेंद्रित असल्यामुळे मला याचा फायदा होईल का तोटा, सुख होईल का दुःख, याचाच विचार करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे थोड्याशा दुःखाने दुःखी होणारे आणि थोड्याशा सुखाने सुखी होणारी माणसं मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून मग त्या ज्या प्रतिक्रिया आहे, तो जो दृष्टिकोन आहे, संकुचित दृष्टिकोन असेल तर उदात्तपणे विचार करणं शक्य होत नाही आणि मग स्वीकारणं शक्य न झाल्यास साऱ्याच गोष्टी नकारात्मक वाटू लागल्या की दुःखद वाटू लागतं. आणि अशा लोकांची संख्या जास्त असल्यामुळे जगत जणू काही दुःखमय आहे असं वाटतं. आणि जर जगत दुःखमय आहे तर ते चालतं कसं आहे? मग याचा अर्थ असा आहे की जगात सुख आहे आणि सुखाला सुख म्हणून जगणारे लोकसुद्धा आहेत, सकारात्मकपणे विचार करणारे लोकसुद्धा आहेत. आणि म्हणून हे जगत सुखी आहे म्हणून तर चाललेलं आहे. सुख शब्द साधारण हित, श्रेय किंवा कल्याण या पर्यायी शब्दांबद्दल वापरलं जातं. साधारण सुख मिळावं, वाढावं, टिकावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. दुःख नको असतं आणि ते स्वाभाविक आहे. खरं व नित्य सुख कोणतं याचा मनुष्य विचार करीत नाही. काही म्हणतात जे आपणास पाहिजे असते ते सुख व जे आपणास नकोशे असते ते दुःख. मी जे आपणास म्हटलं की स्वीकार करायचा का अस्वीकारच ठेवायचा कायम याच्यावर, म्हणजे एक्स गोष्ट आहे प्लस स्वीकार इक्वल टू सकारात्मकता होते. मग स्वीकार करण्याचीच इच्छा नसेल, कायमस्वरूपी एक्स वस्तू प्लस अस्वीकार म्हणजे नकारात्मक भाव असेल तर हे असं वाटणं साहजिक आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे जे वाक्य आहे, हे जे म्हणणं आहे हे निर्दोष नाही. काही म्हणतात जी वेदना आपल्याला अनुकूल ते सुख आणि जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख. यात सुखदुःखाला वेदना ठरवले आहे. वेदांताने सुखदुःखाचे आधी दैविक, आधी भौतिक व आध्यात्मिक असे 3 भाग केलेले आहेत. आधी भौतिक सुख म्हणजे बाह्यसृष्टीतील पदार्थांचा इंद्रियाशी संयोग होऊन जी सुखदुःखे होतात त्यास आधी भौतिक सुख म्हणतात. मी जे आपल्याला डोळ्यांनी आपण बघतो त्याच्यातून जे आपल्याला आनंद देणारी वस्तू दिसली तर सुख होतं, ते हे आधी भौतिक सुख. सर्व मानसिक सुखदुःखास आध्यात्मिक सुखदुःखे अशी नावे दिलेली आहेत. आध्यात्मिक सुखदुःखाचे शारीरिक व मानसिक असे पुन्हा 2 भाग केले जातात. म्हणजे शरीरात दोष निर्माण झाला, त्याच्यातून ताप आला, तापातून दुःख आलं. शरीर स्वस्थ असलं तर सुख वाटतं, ताप असला तर दुःख वाटतं. गीता रहस्यात सुखदुःखाचे 2च भाग केलेले दिसतात. बाह्य आणि शारीरिक सुखदुःखास आधी भौतिक म्हणतात आणि सर्व मानसिक सुखदुःखास आध्यात्मिक सुखदुःखे अशी नावं दिली आहेत. सर्व प्रकारच्या दुःखांची अत्यंत निवृत्ती म्हणजे सर्वनाश आणि आत्यंतिक व नित्य सुखाची प्राप्ती करून घेणे हाच मनुष्याचा परमपुरुषार्थ होय असे वेदांत व सांख्य
दोन्ही शास्त्रांकडून सांगितले गेले. अत्यंत सत्य व नित्य सुख कशास म्हणावं? त्याची प्राप्ती शक्य आहे का? शक्य असल्यास कशी व केव्हा? असे प्रश्न पडतात. भर्तृहरी म्हणतात, कोणतेही दुःख झाल्यावर त्याचे निवारण करणे यालाच लोक भ्रमाने सुख म्हणतात. दुःख गेलं म्हणजे सुख आलं, असं आपण सुखाची व्याख्या करतो. नक्की सुख काय आहे हे माहिती नाही आपल्याला. सुख आणि दुःख याच्यातला फरक करण्याचा विवेक नाही आपल्यामध्ये. दुःख निवारणापलीकडे सुख नावाचा जणू पदार्थच नाही असं खूप वेळा आपल्याला वाटू लागतं. जसं आजारपणातून दुरुस्त झालं की दुःखातून सुखाकडे गेलं, म्हणून दुःख नाही ते सुख, ही जी व्याख्या आहे ती अशी केली जाते. मनुष्याच्या मनात प्रथमतः एखादी इच्छा, वासना किंवा तृष्णा उत्पन्न होते, त्याच्यातून दुःख होतं. या दुःखाचे निवारण म्हणजे सुख. सुख म्हणून वेगळी स्वतंत्र वस्तू नाही असं आनंदगिरी पंथाचे सुद्धा मत आहे. त्यांचं असं मत आहे की संसारातील सर्व वृत्ती वासनात्मक आणि तृष्णात्मकच आहेत. सांसारिक कर्माचा त्याग केल्याशिवाय तृष्णेचा पूर्ण बिमोड होत नाही. असा बिमोड झाल्याखेरीज खरे सुख प्राप्त होत नाही, असेही अनुमान या पंथाचे आहे. म्हणजे इथं सुद्धा सुखाची नीट व्याख्या दिलेली नाही. वासना आहे, तृष्णा आहे, तृष्णेतून दुःख होतं, म्हणून मग तृष्णाच होऊ नये म्हणजे दुःख होऊ नये, त्याच्यातून सुख प्राप्त करायची इतकी इनडायरेक्ट ही व्याख्या दिसते. उपनिषद आणि शंकराचार्यांनी सांगितलेल्या संन्यास मार्गावरून सुद्धा असं म्हटलंय, ज्याला आत्यंतिक सुख व मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे त्याने होईल तितक्या लवकर संन्यास घ्यावा, संसार सोडावा, संन्यास घ्यावा. त्यामुळे तृष्णा किंवा वासना हे विकार नष्ट होतील, त्यातून येणारे दुःख नष्ट होईल आणि स्वार्थ व परार्थ ही कटकट राहणार नाही. इथं सुद्धा सुख म्हणजे काय, तर तृष्णेतून निर्माण होणारं दुःख नष्ट व्हावं याच्यासाठीचा उपाय काय, तर संन्यास, निवृत्ती. समाजाच्या प्रश्नांकडे पाठ फिरवून व्यक्तिगत मोक्षासाठी, ज्ञान आणि भक्तीसाठी जंगलात जाऊन राहायचं, संसार सोडायचा, कर्म सोडायचं, अशा तऱ्हेच्या या व्याख्यांमधून संसारात राहूनच हे सुख मोक्ष शक्य नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. तृष्णेचे वर सांगितलेले दुष्परिणाम भगवद्गीतेस मान्य नाहीत, कारण भगवद्गीता हे संसारशास्त्र आहे. संसारात राहूनच, प्रजेचे प्रश्न सोडवूनच, श्रीकृष्ण म्हणतात प्रजेचे प्रश्न सोडवून क्षत्रिय धर्म निभवावा लागेल, अनिती संपवण्यासाठी उठ आणि लढ, हा मेसेज श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. याचाच अर्थ भगवान शंकराचार्यांनी जे संन्यास मार्ग सांगितलाय तो भगवद्गीतेला पटणारा नाहीच आहे. संसारात राहून समाजाचे प्रश्न सोडवून मोक्षाला जायचं, हाच मूळ मेसेज भगवद्गीता देते. त्यामुळे
तृष्णेचे वर सांगितलेले जे दुष्परिणाम आहेत ते भगवद्गीतेला पटणार नाही. ते टाळण्यासाठी कर्माचा सर्वस्वी त्याग करणे योग्य नाही. तृष्णेमुळे दुःख होते, तृष्णेच्या निवारणाने सुख प्राप्त होते. म्हणजे मग प्रश्न, तृष्णेच्या निवारणासाठी संसार सोडण्याऐवजी संसारात राहूनच दुसरे उपाय जे समाजाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी उपयुक्त असतील असे उपाय भगवद्गीता सांगते. वरती जी तृष्णा हा शब्द वापरलाय ना, हा अगदी तीव्र इच्छा या अर्थाने आहे. खूप वेळा एखादी पाहिलेली ऐकलेली वस्तू पुन्हा हवेशी वाटणे याला इच्छा वासना असं म्हणतात. परंतु ही पाहिलेली हवी असलेली वस्तू मिळायला खूप उशीर झाला, म्हणजे मिळत नाही आणि हवी आहे, तीव्र इच्छा आहे ती मिळवण्याची, किंवा तिला एकदा उपभोगलेली आहे आणि पुन्हा उपभोग घेण्याची तीव्र इच्छा झाली, त्याला तृष्णा म्हणतात. हवी आहे आणि मिळत नाही त्यावेळेस जी तीव्र इच्छा आहे ती तृष्णा. वर आनंदगिरी किंवा शंकराचार्यांच्या म्हणण्यात तृष्णा शब्द आहे. परंतु आपण खूप वेळा असं बघतो की खूप वेळा आपण इच्छा पण केलेली नसते आणि सुख प्राप्त होतं. मी रस्त्याने चाललोय आणि मला अतिशय सुंदर असा बगीचा दिसला, त्या बगीच्यात फार सुंदर फुलं आहेत. मला अशी काही इच्छा नव्हती की बगीचामध्ये दिसावा, त्याच्यात सुंदर फुलं दिसावीत आणि मला आनंद वाटावा. हे तर मला इच्छा करण्याच्या शिवाय मिळालेला आनंद आहे, सुख आहे. म्हणून मग इच्छा किंवा तृष्णा हा एकदम शेवटचा शब्द वापरलाय त्यामुळे केवळ सामान्य इच्छेस तृष्णा म्हणता येत नाही. सामान्य सुखासाठी तृष्णेची गरजच नाही. सर्व सुख तृष्णामूलकच आहे हा सिद्धांत खरा ठरत नाही. इंद्रियांना अनुकूल विषयांशी संपर्क आला तर सुख प्राप्त होते आणि प्रतिकूल विषयांकडून दुःख प्राप्त होते. हे तृष्णा नसतानाही होते. जसं मी बगीच्याचं उदाहरण सांगितलं, बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी संयोग झाला म्हणजे सुख आणि दुःख होतं. हे आधी भौतिक सुख दुःखाच्या निवारणातूनच होत असतं असं म्हणणं बरोबर नाही. इंद्रियांच्या व मनाच्या वृत्ती व तृष्णा याच सुखदुःखाला कारणीभूत ठरवणं, इंद्रियांच्या व मनाच्या वृत्ती किंवा तृष्णा याच सुखदुःखाला कारणीभूत ठरवणं गीतेला योग्य वाटत नाही. इंद्रियांच्या व मनाच्या वृत्ती मारण्याच्या नादात न पडता सदर वृत्ती आपल्या फायद्याच्या होण्यासाठी, म्हणजे संसारात राहूनच इंद्रिय व मन आपल्या ताब्यात ठेवा. वृत्तींना स्वैर होऊ देऊ नका असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत उपदेश करतात. कारण भगवद्गीता प्रवृत्तीपर आहे, निवृत्तीपर नाही. तृष्णेतून असंतोष म्हणजे असमाधान निर्माण होतो. असा असंतोषाचा योग्य वापर झाला तर मनुष्य आपलं कर्तृत्व व पराक्रम सिद्ध करतो. अनेक प्रकारचे भौतिकशास्त्रे ही, म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र ही असंतोषातून म्हणजे अस्वस्थतेतून निर्माण झालेली आहेत. एखादा शास्त्रज्ञ आहे, तो जर स्वस्थ असेल तर संशोधन होणार नाही. शास्त्रज्ञ अस्वस्थ असतो म्हणून त्याला ध्यास लागतो एखादी गोष्ट शोधून काढण्याची.
जोपर्यंत ती गोष्ट तो शोधून काढत नाही तोपर्यंत तो संतोष त्याला म्हणजे समाधान प्राप्त होत नाही. म्हणजे असंतोषाचा नीट वापर केला तर तृष्णा आणि असंतोषाचं जे नातं जोडलंय ना, त्या तृष्णा आणि असंतोषाचा जर नीट वापर केला तर या जगतात भौतिक सुखसुविधा निर्माण करता आल्या आहेत, हेही आपल्याला नाकारता येत नाही. सर्वच म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये एखादा माणूस गेला तर त्याच्याकडून कोणतंही कृत्य घडत नाही, तो आळशी बनतो आणि संशोधनासारख्या अतिशय सृजनशील अशा उभारणीच्या गोष्टी त्याच्याकडून घडणं शक्य नसतं. म्हणून तृष्णा टोकाची आहे आणि भोगासाठीची आहे. अशा तऱ्हेची भयंकर तृष्णा किंवा भयंकर असंतोष हा माणसाच्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतो. कारण हे बघा, तृष्णा किंवा असंतोषातून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून मोह निर्माण होतो आणि मोहातून मनुष्य कोणतं तरी वाईट कृत्य करून बसतो. म्हणजे एखाद्याचा तो खून करू शकतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. अशा तऱ्हेने करत होता सुखासाठी पण जाऊन बसला तुरुंगात. म्हणून सुख आणि दुःख याचा नीट विवेक, मला काय हवंय आणि मी काय करायला हवं, हे या संसारात जगताना नीट कळणं आवश्यक असल्यामुळे हा विषय असा केला आहे. म्हणून असंतोषाचे नियोजन करणे हे महत्त्वाचे आहे. सुख हे सत्वाचे आणि तृष्णा हे रजाचे लक्षण मानले आहे. कर्म केल्याने दुःख होते, कर्म केल्याने दुःख होते म्हणजे त्यापेक्षा कर्मच करू नये असा आळशी माणूस म्हणतो. हा राजस प्रवृत्तीचा असतो. हा बसल्या जागी आहे तसा सुखात आहे असं मानतो. अशा तऱ्हेचं एक राजस सुखसुद्धा याच्यात सांगितलेलं आहे. कोणालाही नेहमी सुख किंवा नेहमीच दुःख अशी स्थिती येत नसून सुखदुःखाची दशा चाकाच्या धावेप्रमाणे एकसारखी खालीवर होत असते. आपण बघतो कायम दुःख किंवा कायम सुख असं नसतं. परंतु जर स्वतःला समबुद्धी, टॉलरन्स, सहनशीलता विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून निर्माण करून घेतली तर सुख आणि दुःख सहन करण्याचं सामर्थ्य प्राप्त करता येतं. म्हणून कायम दुःख आणि कायम सुख अशा भावना सुद्धा त्या समत्व बुद्धीत संपून जातात. संसार दुःखमयच असतो असे काहींना वाटत असतं, परंतु जगात सुख हे दुःखापेक्षा जास्त आहे म्हणून तर जगत चाललंय. म्हणून शुद्ध व नित्य सुख प्राप्त व्हावे हेच मनुष्याचे परमसाध्य आहे. कसं सुख? शुद्ध सुख, नित्य सुख जे प्राप्त होईल ते आध्यात्मिक सुखाद्वारे, म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीद्वारे, मन, चित्त, बुद्धी, अहंकार यांच्या शुद्धीतून प्राप्त होऊ शकतं. म्हणजे अध्यात्माच्या द्वारे जी शांती, समाधान प्राप्त होईल तेच तर सुख आहे. म्हणून आध्यात्मिक सुख हे धर्मशास्त्रात सुद्धा सर्वात उत्तम सुख सांगितलंय. आध्यात्मिक सुख म्हणजे शारीरिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख महत्त्वाचं, सुखशांती महत्त्वाची. चंगळवादी असण्यापेक्षा सुखशांती महत्त्वाची असा त्याचा अर्थ आहे. सचेतन असल्याचा मनुष्याला खूप मोठा आनंद आहे. सचेतन आणि अचेतन अशा दोन प्रमुख भागांमध्ये हे जे विश्व आहे विभागलं गेलं आहे. माझ्यासमोर जो टेबल आहे तो अचेतन आहे, म्हणजे
जडाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. तसा तर कणाकणात ईश्वर आहे असं म्हटलंय, पण तूर्त समजून घेण्यासाठी. आणि वनस्पतीपासून, किड्या मुंगड्यांपासून, प्राणी, पशु, माणसं हे सचेतन आहेत. मग अचेतनापेक्षा सचेतन श्रेष्ठ, सचेतनात बुद्धी असलेले श्रेष्ठ, बुद्धिमानात मनुष्य श्रेष्ठ, मनुष्यात ज्ञानी मनुष्य श्रेष्ठ, ज्ञानवंतात विद्वान श्रेष्ठ, विद्वानात सुसंस्कृत म्हणजे कृतबुद्धी असलेला श्रेष्ठ, आणि कृतबुद्धीमध्ये कर्ते श्रेष्ठ, आणि कर्त्यांमध्ये ब्रह्मवादी. कर्त्यांमध्ये ब्रह्मवादी म्हणजे याच्यातही ब्रह्मवादी म्हणजे ब्रह्मवादी या पातळीवर जाणं म्हणजे मोक्षाला जाणं. पण हा मोक्ष जो आहे सांगितलेला तो भगवद्गीतेनुसार संसारात राहूनच समाजाचे प्रश्न सोडवतच ब्रह्मवादी किंवा मोक्षापर्यंत जायचं आहे असा पण आदेश आहे. बाह्य जगाशी इंद्रियाच्या झालेल्या संयोगातून निर्माण झालेली सुखदुःखे जाणण्याची क्षमता मनालाच आहे. म्हणजे जे मी बघतो इकडे तिकडे त्याच्यातून मला जे सुख किंवा दुःख होतं ते मनाला होतं, त्याची जाणीव मनाला होते. म्हणून आध्यात्मिक सुखदुःखे ही मानसिक असतात किंवा मानसिक सुखदुःखांनाच आध्यात्मिक सुखदुःख म्हणू आपण. मनोनिग्रहाने सुखदुःखाच्या अनुभवाचा निग्रह होणे शक्य होते. आपण ज्या नित्य सुखाचा विचार करीत आहोत ना, त्याच्यात मनोनिग्रहाने मनाचा निर्धार आपण जर असा केला की आपल्याला सुखदुःखाचा जो अनुभव आहे तो सहनशीलतेने, समत्व बुद्धीने पचवून घ्यायचा आहे. मनोनिग्रहाने सुखदुःखाच्या अनुभवाचा निग्रह होणे शक्य असते. आणि त्यासाठी मग योगशास्त्रात जे यमनियम समाधीपर्यंतचे विषय सांगितले आहेत, त्याच्यात जी मूल्य सांगितली आहेत, त्याच्यात जे मनावर, चित्तावर, बुद्धीवर समत्व होण्याचे काही मुद्दे सांगितले, त्या मार्गाने आपल्याला मनोनिग्रह किंवा चित्तवृत्ती निरोध, चित्तांच्या वृत्तींना निरोध करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. दुःखाचे मनाने चिंतन करीत न बसणे हेच दुःख निवारणाचे जालिम औषध आहे. चिंतन करत असतो आपण सतत दुःखाचं, ती गोष्ट मनात, अंतःकरणात चघळत राहण्याने दुःख ॲम्प्लिफाय होतं, दुःख मोठं होत राहतं. मग हा एक उपाय आहे. अचेतन कर्म ही दुःखाचे मूळ कारण नसून, म्हणजे बाहेरच्या वस्तूंकडून, बाहेरच्या गोष्टींकडून मला सुखदुःख होत आहे त्याला कारण न मानता मीच त्या दुःखाला कारणीभूत आहे हे मानणं. मनुष्याची जी फलाशा आहे, मला हे मिळावं, जी आसक्ती आहे, मला हे पाहिजे, म्हणून बाह्य गोष्टींना जबाबदार न धरता मला जो लोभ आहे त्या लोभातच मला माझ्या दुःखाचं कारण लपलं आहे याचा विवेक होणं हे महत्त्वाचं आहे सुख शांतीसाठी. म्हणून मनोनिग्रहाने कर्म करीत राहायचे, फलाशा सोडायची, समबुद्धीने सुखदुःखाला सामोरे जायचे. असे केल्यास सुख व दुःख सारखीच वाटू लागतात. याच्यात जे मनोनिग्रह, फळाची इच्छा म्हणजे आसक्ती सोडायची, निष्काम व्हायचं, समत्व बुद्धी झाल्याने सुखदुःख सारखं वाटू लागतं, हे उपाय सांगितलेले आहेत दुःखाकडून सुखाकडे जाण्याचे.
हाच तर विवेक आहे. हे कळावं हाच महत्त्वाचा विषय आहे. कर्त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी फळाची आसक्ती, हाव, अभिमान, अभिनिवेश किंवा आग्रह असला आणि इच्छेनुसार फळ मिळाले नाही तर दुःख होते. हे तर साहजिक आहे. फळाची आसक्ती ठेवली की दुःख होणार. फळाबद्दल अनासक्त निष्काम राहिलं म्हणजे, समत्व बुद्धी राहिलं म्हणजे सुख दुःख होणार नाही. फळ मिळण्यात दैवी अडथळा असला तर निराशा येते. हा अडथळा मानवी असला तर क्रोध निर्माण होतो. क्रोधातून द्वेष आणि द्वेषातून कुकर्म घडतं. माणसाचा सर्वनाश होतो. म्हणून फळ मिळण्याच्या आसक्तीतून माणसाचा सर्वनाश होऊ शकतो, हे पण म्हटलंय. अचेतन कर्मे ही दुःखाची मूळ कारण नसून मनुष्याची फलाशा हेच त्याचं मूळ कारण आहे, हे आपण समजून घेतो आहोत. म्हणून इंद्रिये ताब्यात ठेवून स्वार्थाऐवजी वैराग्याने व निष्काम बुद्धीने आपापले कर्म करू द्यावेत. इंद्रियांना आपापली कर्मे करू द्यावीत. प्रश्न फक्त एवढाच असावा की मी फलाशा ठेवणार नाही, फार आसक्त होणार नाही, विषयासक्त होणार नाही. म्हणजे अध्यात्मशास्त्रात हाच विषय सांगितला आहे की फलाशा सोडण्यासाठी, मनोनिग्रही होण्यासाठी, चित्त शुद्ध होण्यासाठी, समत्व बुद्धी प्राप्त करण्यासाठीच अध्यात्म आहे. आणि अध्यात्माच्या मार्गातूनच शांती शक्य आहे, म्हणजे सुख शक्य आहे. हा विवेक महत्त्वाचा आहे. हीच ती विवेक बुद्धी. संन्यास मार्ग काय करतो? इंद्रियांवर बंधनं आणतो, म्हणजे तृष्णा मारण्याचा प्रयत्न करतो. तृष्णा किंवा इंद्रियांची तृष्णा थांबवणं शक्य नसतं. त्यामुळे संन्याससुद्धा किंवा निवृत्ती मार्गसुद्धा सोपा नाही. म्हणून मग संसारात राहून कर्मे करूनच मोठं झालं पाहिजे, हा विषय बुद्धीलाच. त्याच्या आधी प्लेटो असं म्हणतो की शारीरिक सुखापेक्षा मनाचे सुख श्रेष्ठ आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिग्राह्य म्हणजे आध्यात्मिक सुख श्रेष्ठ. याच्या विचाराने जर विचार केला तर बुद्धीलाच परमसुख म्हणजे मोक्ष मिळणे शक्य होते. बुद्धी सात्विक, राजस व तामस असते आणि त्यानुसार मग सुखसुद्धा सात्विक, तामस आणि राजस बनतात. म्हणून भगवद्गीतेत सुखाचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद केलेले आहेत. सात्विक सुख म्हणजे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेने जे आध्यात्मिक सुख प्राप्त होते ते श्रेष्ठ सुख म्हणजे सात्विक सुख. आध्यात्मिक सुख हे सात्विक सुख. ते प्रसन्नतेतून प्राप्त होतं, समत्व बुद्धीतून, मनोनिग्रहातून, चित्तवृत्ती निरोधातून प्राप्त होतं. वृत्ती सात्विक बनते. सात्विक वृत्ती बनली की सुख हे सात्विक बनतं. राजसुख इंद्रिय व इंद्रियांचे विषय यांच्या संयोगातून प्राप्त होणारे आधी भौतिक सुख म्हणजे राजस सुख. आणि तामस सुख म्हणजे चित्ताला मोह पाडणाऱ्या किंवा आळसातून होणाऱ्या कनिष्ठ प्रकारच्या सुखाला तामस सुख म्हणावे. म्हणजे कर्मच करायचं नाही म्हणजे दुःख येणार नाही, अशा नीतीची जी मंडळी असतात तामसी वृत्तीची, त्यांना जे जे काय मिळतं, ज्याला ते सुख समजतात ते तामस सुख. अशा पद्धतीने
सुखदुःख विवेकाचा आपण सविस्तर विचार केलेला आहे आणि सुखदुःख विवेक कळला तर शांततेचं, समाधानाचं सुख प्राप्त होऊन जे काय आपल्याकडे असतं त्याच्यात आपण आनंदाने जगू शकतो. आपल्या अशा आनंदाने, सुखाने, शांतीने जगण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.